मुंबईच्या गोंगाटातून थोडं दूर आज आम्ही निघालोय कर्नाटकातील हुक्केरी जवळच्या सुंदर अशा चंदनवन रिसॉर्टकडे. समोर लांब पसरलेला शांत रस्ता, दोन्ही बाजूंना गर्द हिरवी झाडी आणि निसर्गाच्या कुशीतून हरवून जाणारा हा प्रवास खरंच मनाला वेगळीच शांतता देतोय. गाडीच्या खिडकीतून येणारी थंड हवा, पक्ष्यांचा हलका आवाज आणि प्रत्येक वळणावर दिसणारे सुंदर दृश्य, जणू शहरातील सगळा ताण मागेच राहिलाय. कधी कधी मंजिलपेक्षा प्रवासात जास्त सुंदर असतो आणि हा प्रवास त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि अखेर आम्ही पोहोचलोय चंदनवन रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ. एक एक करत सगळे आतमध्ये एंट्री घेत आहेत, चेहऱ्यावर उत्साह आणि मनात फिरायची मजा. रिसॉर्टमध्ये पाऊल टाकताच जाणवते ती शांतता, सभोवताली हिरवागार निसर्ग आणि शहराच्या धावपळीपासून दूर असलेले हे सुंदर वातावरण. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये आठवणी कैद करण्यात व्यस्त आहे, कारण अशी ठिकाणं फक्त पाहायची नसतात तर मनापासून अनुभवायची असतात. आजचा दिवस खास होणार याची सुरुवातीलाच चाहूल लागली. वाह! आणि आता सुरू झाली खरी मजा. चंदनवन रिसॉर्टमधली ही छोटीशी सुंदर टॉय ट्रेन आणि आम्ही सगळे त्यात बसून निसर्गाच्या सफरीला निघालोय. हळूहळू पुढे जाणारी ट्रेन, दोन्ही बाजूला गर्द झाडं आणि चेहऱ्यावर असलेला लहानपणीचा आनंद. मोठे असलो तरी अशा क्षणी प्रत्येकजण पुन्हा एकदा लहान मूल बनून जातो. ट्रेनच्या प्रत्येक वळणावर दिसणारं सुंदर दृश्य मन अगदी शांत करून टाकते. खरंच कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीत सर्वात सुंदर आठवणी बनतात. तर चला, या मजेशीर टॉय ट्रेनच्या सफरीचा आनंद तुम्हीही आमच्यासोबत घ्या. रिसॉर्टमध्ये फिरायच्या आधी सगळ्यांनी आधी मोर्चा वळवलाय नाश्त्याकडे. गरमागरम इडली आणि स्वादिष्ट भात यांचा सुगंध येतात सगळेजण शांतपणे रांगेत उभे. सकाळची थंड हवा आणि हातात आवडता नाश्ता, मजा काही वेगळीच आहे. प्रवासाची खरी सुरुवात पोटभर नाश्त्यानेच होते. आणि आता सुरू झाली खरी मजा. समोर रेन डान्स सुरू आहे आणि सगळेच मस्तपैकी नाचत आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण हा मोमेंट एन्जॉय करतोय. मी पण खांद्यावर टायर घेऊन फुल मजेत नाचतोय. आणि आता सार्थक आणि सलोनीची धमाल सुरू. दोघीही पाण्यामध्ये मस्त मजा करतायत. खेळणं, पळापळ आणि फुल एन्जॉयमेंट चालू आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ट्रिपची खरी मजा कळते. रेन डान्स, खेळ आणि मजा मस्ती झाल्यानंतर आता सुरू झालाय आमच्या ट्रिपमधला सगळ्यात रंगतदार आणि आनंदी भाग. सगळ्या महिला आणि मुली एकत्र जमल्या आहेत. कोणी गाणी म्हणतंय, कोणी ताल धरतंय, तर कोणी मनमोकळेपणाने डान्स करतंय. सभोवताली फक्त हशा, टाळ्या आणि आनंदाचं वातावरण. कोणालाही वेळेचं भान राहिलेलं नाही. कधी जुन्या गाण्यांवर सगळ्या एकत्र गातायत, तर कधी एखाद्या बीटवर अचानक सगळ्यांचा डान्स सुरू होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असं वाटतंय की हे फक्त गेट टुगेदरच नाही, तर मनापासून जगलेला एक सुंदर क्षण आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, फोटो काढले जात आहेत, पण खरं सांगायचं तर अशा मुवमेंट्स कॅमेऱ्यापेक्षा मनात जास्त सुंदर जपल्या जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण आपापल्या अंदाजात आनंद साजरा करतोय. आणि हाच तर फॅमिली ट्रिपचा खरा अर्थ असतो. एकत्र बसणं, गाणी म्हणणं, नाचणं आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी तयार करणं. खरंच अशा क्षणांमुळे नात्यामध्ये अजून गोडवा वाढतो. आणि आता आम्ही आलोय ट्रिपमधल्या एका अजून मजेशीर गेमकडे. सगळे एकत्र या गोल फिरणाऱ्या राईडवर बसलोय आणि सुरू झाली धमाल मजा. राईड हळूहळू फिरायला लागते आणि त्याच्यासोबत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अजून वाढतो. कोणी मोठ्याने हसतोय, कोणी मजेत ओरडतोय, तर काही जण मोबाईलमध्ये हा सुंदर मोमेंट कैद करतायत. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, थंड हवा आणि त्यात सगळे मिळून अशी मजा करत असल्यामुळे वातावरण अजूनच सुंदर वाटतंय. लहान मुलं तर अगदी उत्साहात आहेत, पुन्हा पुन्हा बसायचं म्हणून हट्ट करतायत. पण मोठे लोक सुद्धा काही वेळासाठी सगळा ताण विसरून लहान मुलांसारखी मजा करतायत. खरंच अशा फॅमिली ट्रिपमध्ये महागड्या गोष्टींपेक्षा असे साधे पण आनंद देणारे मोमेंट्स जास्त खास वाटतात. आणि आता सुरू झाली मुलांची सगळ्यात आवडती मजा, बोटिंग राईड. सगळे लहानगे उत्साहाने बोटीत बसले. कोणाच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट तर कोणाच्या डोळ्यात थोडी भीती आणि खूप सारा आनंद दिसतोय. बोट हळूहळू पाण्यात पुढे सरकते. आजूबाजूला शांत वातावरण, थंड हवा आणि पाण्यावर उमटणाऱ्या छोट्या छोट्या लाटा. मुलं मस्तपैकी ही राईड एन्जॉय करतायत. कोणी हात हलवून बाहेरच्यांना बाय करतंय, कोणी पाण्याकडे बघून खुश होतंय, तर काही जण स्वतःच बोट चालवत असल्यासारखा फील घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मोठे लोक सुद्धा खूप खुश होत आहेत, कारण मुलं आनंदात असली की संपूर्ण ट्रिपची मजाच बदलून जाते. आणि आता आलोय 5D शोचा अनुभव घ्यायला. सगळ्यांनी डोळ्यावर 3D चष्मे लावलेत आणि सुरू झालाय भन्नाट शो. समोर मोठ्या स्क्रीनवर सीन चालू आहे आणि त्याचसोबत खुर्च्या पण हालायला लागतात. कधी सीट अचानक मागे जाते, तर कधी जोरात हलते आणि वरून पाण्याचे थेंब येतात आणि समोरून पाण्याचा स्प्रे येत असल्यामुळे अजूनच मजा येते. जरी शोमध्ये 3D इफेक्ट तितका जाणवला नाही,
तरी सीटची हालचाल, पाण्याचे इफेक्ट्स आणि सगळ्यांचा उत्साह यामुळे एक्सपिरियन्स मस्त झाला. आणि अखेर आता सुरू झालाय परतीचा प्रवास. दिवसभर केलेली मजा, हशा, गेम्स, रेन डान्स आणि सगळ्यांसोबत घालवलेले सुंदर मुवमेंट्स हे सगळं आता आठवणी बनून मनात साठतंय. गाडी पुन्हा रस्त्यावर धावते, पण अशा वेळी प्रत्येकजण थोडा शांत आहे, कारण दिवसभर भरपूर एन्जॉय करून आता थकवाही जाणवतोय. कोणी मोबाईलमध्ये फोटो बघतंय, तर कोणी दिवसभराच्या मजेशीर गोष्टी आठवून हसतंय, तर काही जण शांतपणे बाहेरचा रस्ता बघत हा प्रवास एन्जॉय करताय. खरंच ट्रिप संपते, पण त्या आठवणी कायम सोबत राहतात. आणि अशाच सुंदर आठवणी घेऊन आम्ही निघालोय पुन्हा आपल्या घरी.